बॅग बिग भरून पिकनिकला चालला का काय? अरे तसं नाही रे बंड्या, कमळी गावाकडे निघाली. तिला आबा आणि सरू काकीची लय आठवणी यायल्या म्हणून ती गावाकडे निघाली. गावाकडं कमळ्या काय डोसकं बिस्कं फिरलंय काय तुझं? अरे का काय झालं? अगं तुमच्या परीक्षा आली त्या जवळ आणि आता गावाकडे निघाल्यास वय. अभ्यास बिभ्यास करशील का नाही? गावाकडे असताना का जाऊ? तुमची परीक्षा झाली ना, मग जावा की निवांत. अरे वय की तुझं बरोबर आहे, पण परीक्षेला अजून वेळ आहे आणि तसा मी माझा अभ्यास झालाय बघ सगळा. तोच तर मी जाऊन बेईन. अभ्यास झालाय म्हण. कमळे, तुला तुझं सपान पूर्ण करायला आबांनी इकडं पाठवलंय का गावाकडं परत निघून जायला? कमळे, मला तरी अजिबात नाही पटला. आता आठवण त्या मान्य आहे की मला पण येते की सुमीची आठवण, म्हणून मी काय गेलो का लगेच. ए कमळे कमळे, आबासनी अजिबात आवडणार नाही. ए सुमी कोण र? ती पवारांची शेंबडी सुमी वय. तिचं ना तुझं काय रे बंड्या? ए ते लहानपणी होते शिंबडे, आता नाही. मी गमतीत बोललो, सोड. कमळे, अगं तू गावाकडे जाऊ नको. अगं आबाई ना तुझ्यावर चिडतील, तुझ्यापेक्षा जास्त माझ्यावर चिडतील. मला म्हणतील तू तिला येऊनच कशी काय दिली गावाकडं. कमळे, अगं अभ्यास सोडू नको, जाऊ गावाकडं. ऐक माझं. ए समज सुधार का, इथं एक तर आबांचा फोन बी लागत नाही. तिला एवढी आई आणि आबांची काळजी वाटून राहिली आहे, त्यात तू तिलाच टोचून बोल. अरे जाऊ दे की तिला गावाला. तुला काय कळते रे अभ्यासातलं? हा, A to Z मध्ये बी 2-3 वेळा चुका करतोयस तू, आणि तू शिकव आता. निंगे, गावाकडे जायच्या आधी अन्नपूर्णा आजीसनी भेटून घेतो. त्या बी आल्यात परत. वे आई तुळजाई, आता या कमळीला कसं थांबवायचं? आणि का हे बघ, तुझ्यासाठी काय आणलंय? सँडविच आणलंय, जॅम ब्रेड आणलाय, ज्यूस आणलाय. तुला काय हवंय? मला काहीही नको आहे. ऐक, तू ना असं मस्त की जॅम ब्रेड खा. तुला आवडतं ना? युअर फेवरेट? एकदा सांगितलं ना तुला, नको आहे मला काही. कळत नाही का? आणि का? अनुबाळा, काय झालं माझ्या राजाचं? हा? अरे हा काय बॉल आहे की काय, की खेळताय? असू दे. आई, आता तूच तिला समजव. काहीच खात नाही, काहीच पित नाही, असं कसं चालेल? ओ बाळा, असं नाही चालणार. हा, शहाणी आहे ती बा. ऐकेल आता, ऐक. काय करू खाऊन? काय करू? हा, काय होणार आहे खाऊन? मला जो ट्रॉमा झालाय, रेश मला एवढं नको ते बोललाय, त्या ट्रॉमापासून मी हील होणार आहे का? सांग ना. असं नाहीये, असं नाहीये. हे बघ, आपण असं खाल्लं ना की आपल्या डोक्यात मेंदूपर्यंत असा रक्त पुरवठा होता, म्हणून आपण खायचं असतं. किती वेळा सांगू नाही खायचंय? ए राजा, जर तू काही खाल्लं नाहीस तर तुला वीकनेस येईल, चक्कर येईल. तुला कळतंय का? कळतंय, तेच पाहिजे मला. व्हॉट? चक्कर यावी आणि मी पडून जावी, मग तरी माझा रेश धावत पळत येईल ना मला बघाय. हा, येईल का? मला चक्कर यावी. अरे बाळा, म्हटलं ना तुला, माझ्यावर विश्वास ठेव. माझ्यावर विश्वास ठेव. तुझा आणि ऋषीचा साखरपुडा होणार आहे, त्याची तयारी कर. बस कळ. तू ना ग्रॅनियाची एक नंबरची थापाडी आहे, थापाड. अनिका, बिहेव. तुझी ग्रॅनी आजी आहे. डोकं फिरलंय तुझं? हो फिरलंय. काय करशील? काय करशील? अनिका, सांभाळू ना तू. शांत शांत हो बाळा जरा. आणि व्हॉट? काय अनिका, हवंय बाळा? काय करते काय तू? हवंय मला सांग ना. कुठे चाललीस? मी देते. ए अनिका, हे बघ, चाकू सुरीची नाटकी नकोत मला. ठेवते. अगं नको ना, स्वतःला हर्ट करू प्लीज यार. स्वतःला नाही, आज जे करणार आहे ना ते ग्रॅनी आजी सोबत करणार आहे. अनिका, काय अनिका? हा, ही बट पकडून काय बोलत बाळा, असते? काय बाळा, काय बोलत असते? असं काही करणार नाही. मावा डाव. अनिका, 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 आज तुला सोडणार नाहीये. नाही अनिका, अनिका, काय वेडे काय बोलतेस? बोलत असते? कामिनीचा डाव, अनिका? कामिनीचा डाव. आज बघते तुझा डाव. अनिका? आज मी ही बट कापूनच टाकणार आहे. पेट लागलं पेट तुला? कापून टाकणार आहे. अनिका, पेट लागलं? आणि एवढ्या दिवस तुला ग्रॅनी आजी म्हणून इतकं प्रेम देत राहिली, पण तू काय केलं माझ्यासाठी? अगं, काय केलं? काही नाही अनिका? केलं. तुला अनिका? बोलणारच नाहीये मी. बोलणारच नाहीये. गप्पा बस. काय ते तुला काय वाटतेस ते? मूर्ख. आई, ये तू बस.
तू बस आधी. बस आई. तू तू ठीक आहेस ना ग? मी ठीक आहे. ती हे मुलगी अशी एवढी एक्साइट. आय एम सो सॉरी तिच्याकडून. तू प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. ती थोडी अपसेट आहे. त्या ऋषीने तिला मारलंय ना म्हणून डिस्टर्ब झाली ती. कळतंय मला. अगं तिचं तुझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे. माहित आहे. थोडी अनस्टेबल आहे आता पण होईल ठीक. पण ते सगळं सोड. तू मला सांग तू काय फुशरके मारत होतीस ग? हा तिचं आणि ऋषीचं साखरपुडा आहे ना काय म्हणून चिडली ती. हो पण चुकीचं काय बोलले मी? खरं तेच बोललेलं आहे ना. आणि मी सांगितलंय तुला माझ्या हातात हुकमाचा इक्का आहे आणि योग्य वेळ आल्यानंतर मी त्याचा वापर पण करणार आहे हे पण सांगितलेलं आहे. लिहून घे तू. कोऱ्या कागदावर लिहून ठेव. आजच्या दिवसात तुला ऋषी आणि अनिका यांच्या साखरपुड्याची बातमी येते की नाही ते बघ. आई मला ना काही कळत नाहीये ग. या अनिकाचं काय करायचं? आता हाताबाहेर गेली ती. काय करू सांग? मी सुद्धा तोच विचार करते. पण तिने असं का केलं हे काही कळलं का? ती काही बोलली का? नाही ना, काहीच बोलली नाही आई. मी तिला जोर लावण्याचा प्रयत्न केला पण तिची ती ग्रॅनी आजी आली मध्ये. तुला खरं सांगते राजन, जोपर्यंत हे कामिनी आणि रागिणी अनिकाला पाठीशी घालतायत ना तोपर्यंत काही ती सुधारणार नाही. मला हे समजतच नाही की अनिका अशी वेड्यासारखी वागते. तिला शिस्त लावायला पाहिजे असं त्यांना का वाटत नाहीये? हे बघ, औषध कितीही कडू असलं ना तर गरज असेल तर ते द्यावंच लागतं ना. मी तिला समजवायला गेले, मी कधी तिला शिस्त लावायला गेले तर या दोघीमध्ये पडतात, माझ्या विरुद्ध भडकवतात तिला. माझ्याबद्दल काय काय अनिकाच्या मनात त्यांनी भरवून ठेवलंय कुणास ठाऊक. पण राजन आपलंही चुकलंच. पहिल्यांदाच जेव्हा अनिका असं वेड्यासारखं वागली ना तेव्हाच तिला वठणीवर आणायला हवं होतं. आई बरोबर आहे तुझं. मी पण बिझनेसमुळे हवा तेवढा वेळ देऊ नाही शकलो अनिकाला. पण आता नाही. तिच्या बाबतीत आपल्याला आत्ता काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा. ती वाटेल तसं वागेल हे खपून नाही घेतलं जाणार. करूया, काहीतरी करूया. पण राजन, माझ्या मनात राहून राहून एक गोष्ट येते की माझी मोठी नात अशी नसेल, नक्कीच नसेल. मला काय वाटतं सांगू? ती आपल्या कमळीसारखी असावी. छान हसतमुख, संस्कारी असावी. नाही असेलच, माझी खात्री आहे.